सकाळी सकाळी उठल्यावर म्हटलं मूड करू बो थोडा ताजा तिथपर्यंत भाऊचा फोन आला आणि म्हणे ऍक्सिडेंट झाला ना माझा. अरे म्हटलं एडा लसन तू गाडी डोळे बंद करून चालवतं का डोळे उघडे करून चालवतं ते तर सांग. फिर क्या इनको करके टाटा बाय बाय फिर पीने आ गए ना चाय. मग काय भाऊ आला ना सोंट्या बाय काय भाऊ घेतले नन्नो दन्नो मध्ये बशी संडाक चालले गेले दोघी जण. जशी कुत्र्याची शेपूट राहते वाकडी तशी आमच्या जळगाववाल्यांची इकडी कधी बंदच नाही होत रे भाऊ. मग काय म्हटलं झुला झुल पर जळगाववाले बाप को मत भूल. धोका रे सगळे निसर्गते करीसन झाल्यावर आम्ही डायरेक्ट दुसरा धोका खायला जाता रे भाऊ. म्हटलं तिच्या आईची कटकट एवढ्या अंधारात कोण वटवा गुडलं टाकलाय बरं उलट. म्हटलं तू जर डोक्यावर पडला ना भाऊ पुरा डोक्याचं निघेन तो आला साल्ट. मग जाऊ तू घरी जाशील तेव्हा डायरेक्ट वाले घरचे का टाकते पुरा आलट पालट. भाऊ को मिल गया नाचने का मौका क्योंकि इसको दिया गर्लफ्रेंड ने धोका. मग काय भाऊ या खांब्यावर बॅलन्स करत चालायला लाग गेले भाऊ अशी रिकामी तंगडे आमल्यात जमता. म्हटलं अशा तंगड्यांपर्यंत तुटी जातील म्हटलं मायावले तंगडे. मग काय भाऊ बाई में नाही दम आणि बाई बनण्याच्याला सिंगम अशी याची गंमत आहे ना भाऊ. म्हटलं असे सगळे एडे झाले बंद कर क्योंकि उलू बनायला डंपर नवीन डंपरचं दर्शन घ्यायसाठी पानाकडे केवढी चिल्ली पिल्ली गँग जमा झाली पाहत असे तुम्ही. म्हटलं तुम्ही सगळे काय करताय रे इकडे. मग काय भाऊ बंटी ओजबे झाले बोट वाकडे. म्हटलं आपण सगळे आता पार्टीला जाऊ मग आले ना भाऊ गोलू भाऊ. मग म्हटलं भाऊ जळगाव मिळताय प्युअर सोना लेकिन बनणे होता याची मुताई करोना. मग काय भाऊ दोन रिक्कम मित्र आपल्याला भेटतात एक पानाचा तोंड लपवतोय. मग काय भाऊ डंपरची केली ना भाऊ पूजा.